जय श्री कृष्ण सर्वांना। खूप खूप स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। तर कालच्या व्हिडिओमध्ये आपण काही श्लोकांचे अर्थ व त्याचं तात्पर्य जाणून घेतलं। तर आज आपण पुढील श्लोकाचा अर्थ व त्याचं तात्पर्य जाणून घेऊयात। तर देखील तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असतील भगवान श्री कृष्णांविषयी किंवा भगवान श्री रामांविषयी तर ते तुम्ही मला निश्चितच विचारू शकतात। तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं मी नक्कीच उत्तर देईन। तर आजच्या श्लोकाचा अर्थ असा आहे, या मार्गावर असणाऱ्यांची बुद्धी दृढनिश्चयी असते आणि त्याचे ध्येयही एक असते। हे प्रिय कुरुनंदन, जे अडमळीत वृत्तीचे असतात त्यांच्या बुद्धीला अनेक फाटे फुटलेले असतात। तर हा झाला याचा अर्थ। आपण याचं तात्पर्य जाणून घेऊयात। कृष्ण भावनेद्वारे एखाद्याची जीवनाच्या परमोच्च सिद्धीप्रत उन्नती होऊ शकते, या विश्वासालाच व्यवसायात्मिक बुद्धी म्हटले जाते। चैतन्य चरितामृत। तर याचं पुढील जे तात्पर्य आहे ते आपण जाणून घेऊयात। श्रद्धा शब्दे विश्वास कहे सुदृढ निश्चय, कृष्णे भक्ती कैले सर्व कर्म कृत हय। तर हा एक श्लोक आहे याच्यातला छोटासा। तर आपण याचं जे तात्पर्य आहे ते जाणून घेऊयात। श्रद्धा म्हणजे उदात्त गोष्टीवर दृढ विश्वास होय। जेव्हा मनुष्य कृष्ण भावना भावित कर्म करू लागतो तेव्हा भौतिक जगाशी संबंधित असणाऱ्या वंश परंपरा, मानवाला किंवा राष्ट्रीयता इत्यादींची प्रती त्याने कोणतेही कर्म करण्याची आवश्यकता नाही। गतकाळात केलेल्या शुभ अथवा अशुभ कर्मामुळे तो सकाम कर्मामध्ये मग्न होतो, तेव्हा त्याच्यामध्ये श्रीकृष्ण भावना जागृत होते। तेव्हा त्याला आपल्या कर्माचे चांगले फळ मिळवण्यासाठी प्रयत्न करण्याची आवश्यकता नाही। श्रीकृष्ण भावनेत स्थित झालेल्या व्यक्तीच्या सर्व क्रिया परमकृष्ण असतात, कारण कृष्ण भावना भावित कर्म हे चांगले आणि वाईट या दृष्टांतात पलीकडे असते। जीवनाविषयीच्या भौतिक संकल्पनेचा त्याग करून म्हणजे श्रीकृष्ण भावनेनेच परमोच्च परिपूर्णत्व होय। श्रीकृष्ण भावनेतील गतीमुळे या स्थितीची आपोआप प्राप्ती होते। श्रीकृष्ण भावना भावित मनुष्याचा दृढ संकल्प हा ज्ञानावर आधारित असतो। वासुदेव सर्वमयी तीस महात्मा सुदुर्लभ। श्रीकृष्ण भावना भावित भक्त दुष्कर्मी महात्मा असतो, कारण वासुदेव किंवा श्रीकृष्ण हे अस्तित्वातील सर्व गोष्टींचे मूळ आहेत। तो सर्वार्थ जाणतो। ज्याप्रमाणे वृक्षाच्या मुळाशी पाणी घातल्यावर आपोआप ते सर्व पानांमध्ये आणि फांद्यांमध्ये पोहोचते, त्याचप्रमाणे श्रीकृष्ण भावनायुक्त कर्म केल्याने मनुष्य स्वतःचे कुटुंब, समाज, राष्ट्र, मानवता इत्यादींचे सर्वोत्कृष्ट सेवा करू शकतो। एखाद्याच्या कर्मामुळे जर श्रीकृष्ण संतुष्ट झाले तर सर्वजण संतुष्ट होऊ शकतात। तथापि श्रीकृष्ण भावनायुक्त सेवा ही आध्यात्मिक गुरूच्या योग्य मार्गदर्शनाखाली उत्तम प्रकारे होऊ शकते। असा हा आध्यात्मिक गुरु श्रीकृष्णांचा प्रामाणिक प्रतिनिधी असतो। त्याला शिष्याचा स्वभाव माहीत असतो आणि तो शिष्याला श्रीकृष्ण भावना भावित कर्म करण्यासाठी योग्य मार्गदर्शन करू शकतो। म्हणून श्रीकृष्ण भावनेत पारंगत होण्यासाठी मनुष्याने श्रीकृष्णाच्या प्रतिनिधीच्या आदेशानेच दृढनिश्चयाने पालन करणे आवश्यक असते। तसेच गुरुच्या आदेशाचा त्याने जीवनाचे ध्येय म्हणून स्वीकार केला पाहिजे। स्थिर जीवनात चक्रवर्ती आपल्या प्रसिद्ध गुरुश्रेष्ठ सांगतात की, तर याचं जे पुढील तात्पर्य आहे ते आपण जाणून घेऊयात। आध्यात्मिक गुरुना संतुष्ट केल्याने पुरुषोत्तम श्री भगवान संतुष्ट होतात। गुरूंना संतुष्ट केल्याविना मनुष्य श्रीकृष्ण भावना भावित होऊ शकत नाही। म्हणून गुरूंचे दिवसातून 3 वेळा ध्यान करून त्यांच्याकडे कृपायाचना करणे आणि त्यांना सादर वंदन करणे आवश्यक आहे।
ही संपूर्ण पद्धती मात्र देहात्मक बुद्धीच्या पलीकडे असणाऱ्या अध्यात्माच्या केवळ ज्ञानस्तरावर नसून परिपूर्ण ज्ञानावर आधारित आहे। अशा ज्ञानामुळे सकाम कर्माद्वारे प्राप्त होणाऱ्या इंद्रिय तृप्तीची संधीच नष्ट होते। ज्याचे मन दृढनिश्चय नाही तो विविध प्रकारच्या सकाम कर्माद्वारे आकर्षिला जातो। तर आता आपण पुढील श्लोकाचा अर्थ व त्याचे तात्पर्य जाणून घेऊयात। अल्पज्ञ लोक वेदांमधील अलंकारिक शब्दांवर अत्यंत आसक्त असतात, कारण त्या स्वर्गामध्ये उन्नत होण्याकरिता निरनिराळी सकाम कर्मे, त्यापासून मिळणारा चांगला जन्म, शक्ती इत्यादींना मान्यता देण्यात आली आहे। ऐश्वर्यशाली जीवन आणि इंद्रिय तृप्तीची इच्छा असल्यामुळे ते म्हणतात की याहून अधिक महत्त्वपूर्ण असे काहीच नाही। तर याचं जे तात्पर्य आहे ते आपण जाणून घेऊयात। सामान्यतः लोक बुद्धिमान नसतात आणि अज्ञानामुळे ते वेदांमध्ये सांगितलेल्या कर्मकांड भागातील सकाम कर्मावर अत्यंत आसक्त असतात। स्वर्ग लोकामध्ये इंद्रिय तृप्ती करून जीवनाचा उपयोग घेण्याव्यतिरिक्त इतर काहीही करावयाची त्यांची इच्छा नसते, कारण स्वर्ग लोकामध्ये भौतिक ऐश्वर्य तथा मदिरा आणि मदिराक्षी सहजपणे उपलब्ध असतात। स्वर्ग लोकात उन्नत होण्यासाठी वेदांमध्ये अनेक प्रकारचे यज्ञ, विशेषतः ज्योतिष्टम यज्ञ सांगण्यात आले आहे। स्वर्ग लोकाची प्राप्ती करू इच्छिणाऱ्याने अशा प्रकारचे यज्ञ करणे अत्यावश्यक आहे, असे वेदांमध्ये सांगण्यात आले आहे। अल्पज्ञानी लोकांना वाटते की वैदिक ज्ञानाचे हे संपूर्ण सार आहे। अशा अननुभवी लोकांना दृढ कृष्ण भावनामध्ये स्थित होणे अत्यंत कठीण आहे। मूर्ख लोक विषारी झाडाच्या फुलांनी आकर्षिले जातात, कारण त्यांना अशा प्रकारच्या आकर्षणाचा परिणाम माहीत नसतो। अज्ञानी लोक अशा स्वर्गीय ऐश्वर्य तथा त्यामुळे प्राप्त होणाऱ्या इंद्रिय भोगांकडे आकर्षिले जातात। वेदांमधील कर्मकांड विभागात सांगण्यात आले आहे की अमाप, सोम, मृदा, अभूम आणि अक्षय, सुकृत, भवित चातुर्मानाचे पालन करणारे लोक अमर आणि सदैव आनंदी होण्यासाठी समाप करण्यास पात्र ठरतात। या पृथ्वीवरही काही जण सोमरसपान करून दृष्टपुष्ट आणि इंद्रिय तृप्ती करण्यात समर्थ होण्यासाठी अत्यंत उत्सुक असतात। तर आज आपण काही श्लोकांचे अर्थ व त्याचे तात्पर्य जाणून घेतलं। तर पुढील व्हिडिओमध्ये आपण ह्याचं जे तात्पर्य उरलेलं आहे ते जाणून घेऊयात। आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा। चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूयात माझ्या पुढील येणाऱ्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय श्री कृष्ण, जय श्रीराम।